हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण भोपळ्याच्या सालीची चटणी पाहणार आहोत. मागच्या वेळेला मी तुम्हाला भोपळ्याचं भरीत सांगितलेलं होतं. आज मी त्याच भोपळ्याच्या सालींची चटणी सांगणार आहे. तर आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये ज़रूर कळवा. तर आता आपण भोपळ्याच्या साली परतण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता हे तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. एक चमचा हिंग, 2 मिरच्या आणि भोपळ्याच्या साली. आता या भोपळ्याच्या साली छान मंद आचेवर छान परतून घ्यायच्या, म्हणजे या पटकन शिजतील आणि मऊ शिजतील. मंद आचेवर का तर मऊ शिजण्यासाठी कारण साल ही कठीण असते. भोपळा जरी मऊ असला तरी साल कठीण असते, त्यामुळं ती मंद आचेवर आपण शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भोपळ्याच्या साली आपण किती छान शिजवून घेणार आहोत ते. आता त्याच्यावर 1-2 मिनटं आपण झाकण ठेवूयात. झाकण ठेवल्यामुळे ती पटकन शिजतील. आता झाकण काढून पाहूयात. फोडी शिजलेले आहेत. आता त्या चटणीसाठी आपल्याला फोडणी करायची आहे. ती फोडणी पाहूयात. तेल 1 चमचा, एक चमचा मोहरी. हे सगळे चमचे मी तेल तेवढा मोठा चमचा घेतला आहे आणि मोहरी वगैरे छोटे चमचे आपले मिसळणीच्या डब्यात जे असतात ते चमचे वापरलेले आहेत. दोन लाल मिरच्या, हळद 1 चमचा. अशी फोडणी तयार झालेली आहे. आता आपण जे साली परतून घेतलेल्या होत्या त्या साली आपण मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण कोथिंबीर, अर्धी वाटी भाजलेले तीळ, मीठ चवीनुसार 1 चमचा, साखर अर्धा चमचा, शेंगदाणे बारकी वाटी 1 पूर्ण भरून घेतलेली आहे, भाजलेले आहेत. आणि डाळं 1 वाटी, तीसुद्धा छोटी वाटी आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. आता हे मिक्सरमधून काढलेलं आहे. घट्ट झालेली आहे, त्यामुळं आपण परत अर्धी वाटी पाणी घालूया आणि परत फिरवून घेऊया. तरीसुद्धा चटणी आपली घट्ट आहे. आता एका बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊयात.
तरीसुद्धा ही चटणी आपली घट्ट आहे, त्यामुळं आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी अर्धी वाटी घालायचं आहे. तर यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घालूयात, म्हणजे आपली चटणी सरसरीत होईल. छान मिक्स करून घेऊया. आणि त्यावर आता तयार केलेली आपण फोडणी घालूयात. अशी ही चटणी आपली चविष्ट छान तयार आहे. हे बघा, भोपळ्याचं भरीत पण तुम्हाला दाखवले आणि भोपळ्याच्या सालीची चटणी, असे दोन्ही प्रकार आपण तयार केलेले आहेत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.